कारलेला आहे। तिथे आता यांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या। अर्थात मला हे माहिती आहे की अख्खा मराठा समाज काही या मागणीच्या पाठीमागे नाही आहे, परंतु काही नवनिर्मित नेते जे आहेत ते असे एक मागणी वाढवत आहेत आणि मग आम्ही जर गप्प बसलो तर मग सगळ्यांना असं वाटेल की ठीक आहे, आम्हाला सुद्धा हे मान्य आहे, त्यामुळे आम्हाला विरोध तर करावाच लागेल। ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याचा विरोध आम्ही करणार। काल मागासवर्ग आयोगाची बैठक झाली, एक नियमावली तयार केली त्यांनी केली, जर तुमच्या महिला कुंकू लावत असतील किंवा असे विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित या प्रश्नावलीत त्यांनी केले, तर काय त्यांना सांगणार की अलीकडच्या काळामध्ये जे आहे पूर्वीच्या कुंकू लावण्याच्या पद्धती आता टिकलीवर आल्यात, इतर काही गोष्टी आहेत, पण आता मी त्याच्यावर अधिक काही बोलणार नाही। माझं म्हणणं एवढंच आहे की 15 दिवसामध्ये हे जर सगळं सर्वेक्षण एवढं होऊ शकतं आहे तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जाती जनगणना करा ना। हे जर 15 दिवसात होईल तर ते 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि कायमचा हा प्रश्न जो आहे हा संपेल। त्याच्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं जे बोलतो की आम्ही एवढे टक्के आहोत, आम्ही एवढे टक्के आहोत, आम्ही एवढे टक्के आहोत। आता याच्यामध्ये 1931चा जो इंग्रजांचा जी जनगणना आहे त्या जनगणनेप्रमाणे 54% ओबीसी आहे। मंडल आयोगाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्या अर्ध आरक्षण आम्हाला 27% मिळालेलं आहे। आता पलीकडचे लोक जे आहेत काही नेते तेव्हाच्या सगळं आकडेचे फुगवून सांगतायत आणि मग आमचं म्हणणं आहे की एकदाच जे आहे कोण किती आहे हे ठरलं पाहिजे, त्याच्यासाठी जाती गणना करा। मराठवाड्यातून